हाय गाईस, तर काय झालं आज माझ्यासोबत त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा। तर आज शेतात आलो होतो पाईप घेण्यासाठी, कारण घरी टँक भरण्यासाठी पाहिजे होता आणि तो शेतात विसरला होता। मला सांगितल्याप्रमाणे मी निळ्या ड्रम जवळ चाललो आणि पाईप शोधला, पण तिथं काही पाईप नव्हता। असं करून बाजूच्या झाडाजवळ पाईप सापडला। आता या पाईप आणायच्या कारणाने मला आज शेत पाहायला भेटलं। हे माझ्या पाठीमागचा कापूस आता जरा माझ्या खांद्यापेक्षा थोडी कमी हाईट होती, पण दरवर्षीपेक्षा क्वालिटी मात्र भारी होती। इथं कपाशीच्या झाडाच्या बाजूला एक हळदीचं झाड होतं, जे की सगळ्या कपाशी उमटून पडलं। आता मी निघालो वापस घराकडं, कारण आपल्याला मोटर चालू करायची होती। पाईप स्कूटीवर ठेवला, स्कूटी स्टार्ट केली आणि निघालो। ते काही असो, पण चार्जिंगची स्कूटी चालवायला एक वेगळीच मजा येते। घरी येतच मी निघालो विहिरीकडं। रस्त्यात एक आवळ्याचं झाड दिसलं, मग 4-5 तोडले, एक तोंडात टाकून गेलो विहिरीकडं। विहिरीचं पाणी फुल भरलेलं होतं। आता मेन काम म्हणजे मोटर चालू करायची, पण लाईट नसल्या कारणाने मोटर काही चालू झाली नाही। टेस्टरने लाईट चेक करून पाहिली, पण मोटर तरीही चालू झाली नाही। आता तिथून आलो आणि सगळ्या गाईंना आणि बैलांना चारा टाकला। एवढं करून काही होणार नाही, आणखीन पण मोटर उद्या चालू करायची आहे। चला तर भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये। धन्यवाद।